चांगली वेळ येण्याआधी तुळस आपल्यास देते हे 7 शुभ संकेत. तुळशीने जर हे संकेत लिहिले तर समजून जा तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत. तसे तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असते. कसे ते जाणून घेऊया. ब्रह्मावैवर्त पुराणानुसार तुळशीचे रूप खूपच पवित्र आणि दिव्य आहे. भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे. तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताच भोग अथवा प्रसाद स्वीकारत नाही. भगवान श्रीकृष्ण सांगतात, तुळशीची जो नित नियमाने पूजा करतो त्यांच्या जीवनात कधीही कोणते संकट येत नाही. तो सर्व आजारापासून दूर राहतो. तुळीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे. जर याचे रोप जर आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट, सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्तीचा नाश होतो व आपल्या घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो. तुळशीची नित्य पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते. तुळशीचे रोप हे वृद्धांचे एक अवतार मानले जाते. म्हणून घरात दुसरे रोप असो या नसो पण तुळशीचे एक रोप असावे. नंबर 1. घरात जर माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल, घरात सुख समृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपापल्या तुळशीच्या रोपाद्वारे याची माहिती होते. म्हणून तुळशीच्या रोपाला पाणी देत असताना नक्की लक्ष द्या. नंबर 2. जर तुमच्या घरात तुळशीच्या आजूबाजूला इतर लहान रोप वाढू लागली तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत तयार होणार आहेत. नंबर 3. काही वेळा तुम्ही बघितले असेल का तुळशीचे रोप अचानकच सुकते. तुळशीची कितीही काळजी घेतली तरी ही रोप सुकतच जाते. तर हे संकेत येते की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारचा नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे. तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले धन खर्च होणार आहे. म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका. वेळच्या वेळी काळजी घ्या. नंबर 4. जर तुळशीचे रोप हिरवे झाले आणि तिला बहर आला, मंजिरी धरू लागली तर समजून घ्या की वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे आणि अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे. तुळशीजवळ उभे राहून जमल्यास श्री सूक्त किंवा लक्ष्मी सूक्त पाठ करा. यामुळे वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.